ब्रेकनंतर जयम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। आता बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात। अमेरिकेचे कोलोराडो राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित केलेले आहे। आता कोलोराडोमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर ट्रम्प यांचं नाव लिहिलं जाणार नाहीये। म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे नेते यापुढे ट्रम्प यांना मतदान करू शकणार नाहीत। 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना मिळणाऱ्या मतांवर याचा थेट परिणाम होणार आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने हा मोठा दणका दिलेला आहे। कोलोराडो कोर्टाने त्यांना या पदासाठी अयोग्य तर ठरवलेलं आहे आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या घटना दुरुस्तीच्या 14व्या सुधारणेतील कलम 3 प्रमाणे त्यांना या पदासाठी कोर्टाने अपात्र ठरवलेलं आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनसुब्यांवर यामुळे पाणी फेरलं गेलेलं आहे। माजी राष्ट्राध्यक्षांना कोलोराडोच्या सर्वोच्च न्यायालयाने आगामी 2024 मधील निवडणुकीसाठी अपात्र घोषित केलं। मात्र हे संपूर्ण प्रकरण का घडलेलं आहे ते समजून घेऊयात। 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिंसाचार झाला। या प्रकरणात ट्रम्प यांना मोठा झटका बसला। मंगळवारी हा निकाल देण्यात आलेला आहे। अशा प्रकरणामुळे अपात्र ठरलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत। बंडखोरी प्रकरणात ट्रम्प यांना हा झटका बसला। अमेरिकन राज्यघटनेच्या 14व्या दुरुस्तीमधील कलम 3 प्रमाणे ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालावर 4 जानेवारीपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प या निकालाला आव्हान देऊ शकतील। तर या संपूर्ण प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल झाला होता। हा खटला नक्की कुणी दाखल केला होता आणि का दाखल केला होता आणि याचिकेत काय म्हटलेलं आहे पाहूयात। कोलोराडो येथील 6 मतदारांनी सप्टेंबरमध्ये हा खटला दाखल केला। यात ट्रम्प यांना 2024 मध्ये होणाऱ्या राज्यातील मतदानापासून रोखण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली होती। राज्यघटनेतील दुरुस्तीचा त्यासाठी दाखला देण्यात आला। ज्या व्यक्तीने यापूर्वी सर्वोच्च पदाची शपथ घेतलेली आहे आणि नंतर अमेरिकेच्या विरोधात बंड अथवा बंडखोरी केली असेल अशा व्यक्तीला या घटना दुरुस्तीतील कलम 3 प्रमाणे प्रतिबंध घालण्याची तरतूद आहे। त्याचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिला होता आणि अमेरिकेच्या राजधानीत दंगल घडवण्यात ट्रम्प यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होते असेही याचिकेत म्हणण्यात आलेले आहे। असा दावा या याचिकेत करण्यात आला होता। तर कोलोराडोच्या या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मोठा फटका रिपब्लिकन पक्षाला बसलेला आहे। रिपब्लिकन पक्षात राष्ट्राध्यक्ष पदासाठी ट्रम्प यांचं पारडं जड मानण्यात येत होतं। ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार जवळपास निश्चितच होते। पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे रिपब्लिकन पक्षाला झटका बसलेला आहे। मिनेसोटा आणि मिशिगन येथील न्यायपालिकेतील ट्रम्प यांच्या विरोधातील खटले फेटाळण्यात आलेले आहेत, तर काही राज्यात त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आलेलं आहे। तर कोलोराडो कोर्टाच्या या निर्णयानंतर बुधवारी आयोवा इथं एका भाषणादरम्यान ट्रम्प यांनी काही वक्तव्य केलेली आहेत। त्यांनी यावेळेस थेट बायडन यांच्यावर आरोप केलेला आहे। पाहूयात ते यावेळेस नक्की काय म्हणालेत। बायडन यांना निवडणुकीत अडथळा आणायचा आहे। त्यांना माहित आहे की ते हरणार आहेत आणि जिंकण्यासाठी अमेरिकेच्या संविधानाचे उल्लंघन करण्यासाठी बायडन तयार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलेला आहे।
बायडन हे अमेरिकन लोकशाहीला मोठा धोका असल्याचंही ट्रम्प म्हणालेत. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मला रोखायचं असल्याचं ते म्हणाले. त्यांचा पक्ष आमच्याकडून इतक्या वाईट रीतीने पराभूत होत आहे की बायडन निवडणुकांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शस्त्र बनवत आहेत. तर ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनातही काही महत्त्वपूर्ण बाबी उघड केलेल्या आहेत. निवडणुकांमध्ये अडथळा आणण्याच्या बायडन यांच्या योजनेला जॉर्ज सोरोस यांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार सोरोस बायडन यांना पुराणमतवादी विरोधी विचारांना चालना देण्यासाठी मदत करत असल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय सीमा अंमलबजावण्यासाठी समाप्त करण्यासाठी ते बायडन प्रशासनाला निधी देत असल्याचाही आरोप यावेळेस ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेला आहे. दरम्यान आता ट्रम्प यांनी आरोप केलेला आहे की बायडन यांचा या संपूर्ण घटनेमध्ये हात आहे आणि बायडन यांना मदत करणारे जॉर्ज सोरोस नक्की कोण आहेत पाहूयात. जॉर्ज सोरोस एक अमेरिकन अब्जाधीश आहेत. जॉर्ज सोरोसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. पंतप्रधान मोदी हे लोकशाही देशाचे नेते आहेत, पण ते स्वतः लोकशाहीवादी नाहीत. मुसलमानांविरुद्ध हिंसाचार करून ते मोठे झालेत. अशा आक्षेपार्ह शब्दात सोरोसने पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. दरम्यान सोरोस यांच्या या विधानावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं आणि जयशंकर यांनी सोरोस यांचं वर्णन वृद्ध, श्रीमंत आणि हट्टी तसंच धोकादायक असं केलं होतं. तर आता ट्रम्प 4 जानेवारी 2024 पर्यंत कोलोराडो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात आणि यानंतर अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करणार आहे की नाही याचाही निर्णय होईल. त्यामुळे आता ट्रम्प या सर्व गुंत्यातून सुटणार आहेत की नाही, त्यांचं पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की इथेच ते संपणार, हे वेळच ठरवेल. यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.